नमो बुद्धाय. जय भीम. मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये दिसावी, जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये दिसावी, जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये दिसावी. हो स्वराज्याचं बाळकडू जिजाऊन पाजलं, म्हणून शिवरायाचं नाव जगामध्ये गाजलं. स्वराज्याचं बाळकडू जिजाऊन पाजलं, म्हणून शिवरायाचं नाव जगामध्ये गाजलं. आदर्शचा तुम्ही घेवा, घडणारी असावी, ज्ञानाचा दिवा घरोघरी लावणारी सावित्री बनावी. हो दुःखीला त्या कोटी दिनाची माय रमाई असावी. मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये दिसावी, जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये दिसावी. ज्योतिबाच्या ज्ञानदिव्याची ज्योत होती सावित्री, ज्योतिबाच्या ज्ञानदिव्याची ज्योत होती सावित्री. आज तिच्या शिक्षणाने उद्धेपती गेली श्री. आदर्शचा तुम्ही घेवा, घडणारी असावी, ज्ञानाचा दिवा घरोघरी लावणारी सावित्री बनावी. हो दुःखीला तर कोटी दिनाची माय रमाई असावी. मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये दिसावी, जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये दिसावी. भीम वादळाचा शिष्ट वारा घाल रमाई, भीम क्रांतीचा असा नारा झाली रमाई, भीम क्रांतीचा असा नारा झाली रमाई. आदर्शचा तुम्ही घेवा, घडवणारी असावी, ज्ञानाचा दिवा घरोघरी लावणारी सावित्री बनावी. अहो दुःखीला तर कोटी दिनाची माय रमाई असावी. मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये दिसावी, जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये दिसावी, तुमच्यामध्ये सन्मान करण्यापूर्वी आपण या प्रतिमेविषयी सांगूया. निनाद राज सरांचा मुलगा, त्याचं तुमच्यावर गाण्यावर फार प्रेम आहे, म्हणून त्याने खास तुमच्यासाठी प्रतिमा स्वतः तयार केलेली आहे आणि ती प्रतिमा तो देऊ इच्छितो. फार सुंदर निनाद. यानंतर आपण सन्मानाकडे वळूयात. आपला जन्मच झाला गोड गळा घेऊन एका खेड्यात. पूर्वी सांदी कोपऱ्यात मुका होऊन निश्चित पडलेला एकतारा आपण बोलता केला. चक्क बाबासाहेबांची गाणी गाण्यासाठी. आई वडिलांची एकुलती एक लेक, ती जगावी म्हणून आपलं नाव कडून ठेवण्यात आलं. आपण जिद्दीने जगलात आणि गाण्याने आपलं जगणं गोड केलं. आई वडील आणि पुढे पतीचंही निधन झाल्यावर मुलांच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी आपल्यावर पडली. आपण बाबासाहेबांनाच आपलं मायबाप केलं. हिंमत न हारता बाबासाहेबांची गाणी गात, लोकांचं प्रबोधन करत, मिळेल त्या मदतीवर आपण आयुष्य काढलं. आज आपला आवाज हा चळवळीचा, आंबेडकरी जल्लोषाचा आवाज बनलाय. संघर्षाची झालर झळाळी जरब तितकाच जिव्हाळा आपल्या आवाजात आहे. आपल्या जिद्दीची, संघर्षाची, सांगीतिक योगदानाची दखल घेऊन आपला विशेष सन्मान करण्यात येत आहे. त्यांना मोटिवेट केलं पाहिजे की जीवन कधी अंत होत नाही, आपल्याला एक सुरुवात करायला लागते. मला असं वाटलं की आज एक ज्योती अशी आहे की तिच्यावर असं झालेलं आहे. आज या देशामध्ये अनेक ज्योती आहे आणि त्यांना मला घेऊन उभं राहायचंय.
आणि अशाच महिलांना, सगळ्या महिलांना घेऊन मी आज उभी राहिलेली आहे. जवळजवळ आम्ही 550 महिलांना रोजगार दिलेला आहे. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटवर महिला काम करतात. खरोखर महिलांची स्थिती आहे जशी, पण बोलतो ना, जर त्यांना आपण हात दिला तर त्या महिला कुठेही पोहोचू शकतात. आज आमची मोठ्या लेवलची कंपनी आहे. सोशल वर्क प्लस एक बोलतो ना, एक महिलांना मोठ्या प्रकारे आम्ही रोजगार देतो आहे. तर थँक्यू राज दादा, थँक्यू सो मच मला इथे हे केल्यासाठी. सुषमाताई, आपल्याला विनंती, आपण ज्योती तायडे यांचा सन्मान करावा. यासोबतच कडूबाई खऱ्यात आपल्यालाही विनंती, आशुतोष जे आहेत, राज असुरकर, आपल्याला विनंती, आपण ज्योती तायडे यांच्यासोबत मंचावर यावं. हॅलो. सुषमा देशपांडे यांच्या हस्ते आपण त्यांचा सन्मान करतोय. माझे टीम आले पाहिजे वरती. मोस्टली 80% महिला त्या सिंगल्स मदर आहे. आधी समाज म्हणजे गुन्हेगारी समाज, पोलिसांचा सततचा सासेलेरा. आपल्यालाही पोलीस कधी ना कधी धरून येतील. शिकून काय उपयोग? सोबतच्या विद्यार्थ्यांकडूनही अपमानास्पद वागणूक मिळते. अशी घट्ट मनोधारणा झालेल्या 5व्या इयत्तेतल्या सुनीता भोसलेंच्या आयुष्याची दिशा एकनाथ आव्हाडांच्या नेतृत्वाखाली अधिवेशनाने बदलली. 11 वर्षांची चिमुकली, पण परिस्थितीने तिला शिकवलं की न्यायासाठी संघटित झाले. त्यामुळे सुनीता मानवी हक्क अभियानात सामील झाले. तेथे शाहू फुले आंबेडकरांसारख्या समाज सुधारकांची त्यांची ओळख झाली. नशिबावर विसंबून राहणं त्यांनी सोडलं आणि स्वतःच्या हिमतीला त्यांनी आधार केले. मानवी हक्क अभियानात प्रशिक्षणामुळे तयार झालेल्या प्रचंड आत्मविश्वासपूर्वक सुनीता शिरूर तालुक्यातील भटके, भिल्ल, पारधी, अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना न्याय देण्यासाठी कार्य करू लागल्या. जिजाच्या अर्थात एकनाथ आव्हाडांच्या प्रेरणेने अन्याय, अत्याचार निवारण आणि नागरिकत्वाचे पुरावे हे पारधी व भटक्या समाजाला मिळावे यासाठी 2012 मध्ये क्रांती संस्था स्थापन केली. सुनीताचं 5वी नंतर शिक्षण सुटलं होतं. व्यवस्थेला प्रश्न विचारण्यासाठी, तिला आव्हान देण्यासाठी आपण आपलं शिक्षण पूर्ण करणं आवश्यक आहे याची जाणीव झाल्यामुळे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून त्यांनी BA केलं. बालमजुरी रोखणं, बालविवाह रोखणं यासाठी बालक आणि पालक संवाद घडवून आणणं, पालकांमध्ये जागृती निर्माण करण्याचं कार्य सुनीता सतत करत आहे. एक वेळ अशी होती की पुण्यातील शिरूर तालुक्यातील आंबळे गावात बालपण गेलेल्या सुनीताच्या वडिलांचा खून झाल्यानंतर त्यांच्या आईकडे पर्याय होता, एकतर पुनर्विवाह करावा किंवा दिराची रखेल म्हणून आयुष्य काढायचं. आईने नकार दिला होता आणि कुटुंबावर उपासमारीची पाळी आली होती. अशा वेळी भीक मागून कुटुंबाचं पोट भरण्याची जबाबदारी सुनीतावर होती. ती भाकरीसाठी कोणाचं घर सारवून द्यायची, बाजारातून फेकून दिलेल्या भाज्या गोळा करायची, मेलेल्या कोंबड्या, बकऱ्यांचं मटण सुकवून अनेक दिवस पुरवून खायची. आज पारधी, आदिवासी, मातंग, बौद्ध, OBC आणि खुल्या वर्गातील मिळून जवळपास 120 विद्यार्थी शिक्षणासाठी सुनीता यांनी दत्तक घेतले आहेत. त्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे. त्यांची शैक्षणिक प्रगती तपासणं, त्यांच्या वह्या, पुस्तकं, कपडे यासारख्या गरजा बघणं, त्यांच्या शालेय शुल्काची व्यवस्था करणं अशी अनेक कामं सुनीता आपल्या क्रांती संस्थेच्या माध्यमातून करत आहेत. येत्या काळात मुलांच्या शिक्षणासाठी हॉस्टेल, अगर आश्रमशाळा निर्माण करून वंचित, आदिवासी, पारधी, भटक्या अशा समूहाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची सुनीता भोसलेंची कल्पना आहे. व्यवस्थेला शरण न जाता, तिच्याशी हातमिळवणी न करता व्यवस्थेशी 2 हात करणारा सुनीता भोसलेंचा पिंड आहे. व्यवस्थेला जाब विचारून त्या थांबत नाहीत, तर लढा देत आपले उपाय शोधत त्या पुढे जात आहेत. मग दखल तर घ्यायलाच हवी. कायदेविरोधी लोकचळवळीचा 2026चा फातिमाबी सावित्री पुरस्कार सुनीता भोसले यांना घोषित करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. फक्त पदव्यांचा नाही तर तो समाजसेवेचा आहे. रस्ते, बसस्टॉप, आरोग्य केंद्र असो की शिक्षण सुविधांचा प्रश्न असो, श्वेताने ग्रामीण भागातील प्रत्येक समस्येवर आवाज उठवला आहे. तिने उपोषण केली, आंदोलन केली आणि लोकांना एकत्र आणलं. त्यांना त्यांच्या संविधानिक हक्कांची जाणीव करून दिली. समाज माध्यमांचा ती प्रभावी वापर करते. समाज माध्यमांची ताकद तिने ओळखली आहे.
आणि याच माध्यमांच्या सकारात्मक दबावातून तिने अनेक प्रश्न धसास लावले आहेत. जळगावातील पिंपळगाव हरेश्वर गावातील शेतमजुराची ती मुलगी. वडील 12वी झालेले. त्यांनी श्वेताला वाचनाची आवड लावली. आई वडिलांचं चांगलं पाठबळ लाभल्यामुळे किशोर वयातच श्वेताने विपुल वाचन केलं. त्यातूनच तिच्या कवी लेखिका घडत गेली. आपल्याला काय त्याचं आणि निळ्या डायरीची गोष्ट ही श्वेताची 2 पुस्तकं म्हणजे एक प्रकारे चळवळीचा दस्तावेजच आहे. प्रशासनाची श्वेताला खूप चांगली जाण आहे. प्रश्न कुठे, कसा, कधी मांडायचा, कोणत्या शब्दात मांडायचा याचं कौशल्य तिच्याकडे आहे. आपली मागणी म्हणून प्रश्न सोडवण्यापेक्षा शासन प्रशासनाचं कर्तव्य म्हणून तो सोडवला गेला पाहिजे हा तिचा आग्रह असतो. तिची ही चूक पुण्यातील कोथरूड अन्याय प्रकरणातही महाराष्ट्राने पाहिली. पोलिसी अत्याचाराविरोधातील चीड तर होतीच, पण अतिशय संयमाने संविधानिक चौकटीत श्वेताने तो प्रश्न हाताळून शासनाला संबंधित दोषी पोलीस अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करायला भाग पाडलं. पुण्यातलं फर्ग्युसन, अजिम प्रेमजी, युनिव्हर्सिटी ऑफ लंडन हा तिचा शिक्षणाचा प्रवास आहे. तिच्या अनुभवांना जागतिक विस्तारलेपण आहे. पण तिचे पाय जमिनीवर आहे. काँग्रेस पक्षाच्या विद्यार्थी संघटनेचं ती आता काम पाहते. युवांचे प्रश्न तिच्या प्राधान्यावर आहे. पिंपळगाव हरेश्वर गावासाठी काम करता करता आजूबाजूच्या 25-30 गावातील युवांसोबत तिचं संपर्क वर्तुळ वाढलं. प्रत्येक गावात वाचनालय, प्रत्येक गावात मैदानं ही तिची स्वप्न आहे आणि ते मी तडीला नेणारच हा तिचा निर्धार आहे. पिंपळगाव हरेश्वरच्या ग्रामीण मातीत जन्मलेली मुलगी जी शिक्षणाच्या जोरावर पुणे, बँगलोर ते लंडन पर्यंत पोहोचली असली तरी आपलं स्वप्न तिने फक्त स्वतःपुरतं मर्यादित ठेवलं नाही. तिने त्या स्वप्नांची दारं खिडक्या ग्रामीण भागातील प्रत्येक मुला मुलींसाठी खुली केली आहे. मग दखल तर घ्यायलाच हवी. कायद्याने बघा लोक चळवळीचा फातिमा बी सावित्री पुरस्कार 2026 श्वेता सीमा विनोद यांना घोषित करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. आमचे असेच नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, कॉमेंट व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.